रात्रीचे साधारणतः 12-12:30 वाजले असतील. माझी चांगली झोप लागली होती. अचानक फोनच्या मेसेजचा आवाज यायला लागला. मी शक्यतो झोपले तर कधी उठत नाही, पण मला जाग आली त्या आवाजाने. मी जागी झाले तर माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवरती एका अनोळखी नंबरवरून मेसेज आले होते. हाय, कुठे आहेस, कसा आहेस, वगैरे वगैरे. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मी समजून गेले की काहीतरी जुनं असावं, आणि मी तशीच पडून बघत होते. तर माझ्या नवऱ्यानेही रिप्लाय केला. दोघेही बोलले, कुठे असतेस, काय असतेस, सगळं बोलणं झालं. जेवलीस, पोरं झाली, हे झालं, ते झालं, लग्न झालं, सगळं बोलणं झालं. त्याच्यानंतर मग अचानक तिचा मेसेज येतो की माझं कॉलेजमध्ये जेवढं तुझ्यावरती प्रेम होतं तेवढंच आत्ताही तुझ्यावरती माझं प्रेम आहे. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे बघितलं. मी पटकन डोळे मिटले. त्याच्यानंतर माझा नवराही माझ्या शेजारी येऊन झोपून गेला. मग सकाळ झाली. सकाळी मी जाब विचारला की काय काय होतंय रात्री, काय बोलणं झालं वगैरे. त्याच्यानंतर मग माझ्या नवऱ्याने मला रिप्लाय केला की मी ब्लॉक केलं. मग मी म्हटलं का? तर माझ्या नवऱ्याचं उत्तर असं होतं की ऐकून मला शॉक बसला होता. की तो असा बोलला की तू एवढी शांत झोपली होतीस, तुला इतका माझ्यावरती विश्वास होता की तुला हेही वाटत होतं की मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाहीये. ह्या निष्काळजीपणाने तू किती गाढ झोपली होतीस. तुझा तो निरागस चेहरा बघून मला नाही वाटलं की मी तिला रिप्लाय करावा किंवा मी तिला भेटावं. त्याच्यानंतर मी तिला ब्लॉक केलं. कारण की ठीक आहे, मी तिला भेटलो असतो किंवा तिच्याशी बोललो असतो, आमच्यात काही पुढे जाऊन चालूही झालं असतं, पण मी स्वतःला फसवू नसतो शकलो ना. आणि कधी नाही कधी तुला ही गोष्ट समजलीच असते. त्यामुळे मला तुला फसवायचं नाहीये. तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस. तुझ्या आई वडिलांना तू सोडून आलीस. हे ऐकल्यानंतर माझे डोळे खरंच पाण्याने खूप, मला त्यावेळेस एक क्षण असं झालं की मी हा निर्णय घ्यायला कुठे चुकलेली नाहीये. आणि मी पटकन जाऊन माझ्या नवऱ्याला मिठी मारली आणि देवाला आभार मानले की थँक्यू सो मच, मला असा जोडीदार दिलास.